नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत राठोड सर. तर आपण त्यांची पहिल्यांदा ओळख त्यांच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपण आपलं पूर्ण नाव की त्यांना सांगा. माझे नाव सुनील बगलदार राठोड. माझे गाव आहे वाटपुरा. माझे शिक्षण 11वी ते MA पर्यंत या ठिकाणी झालं आणि सर्वतोपरी मॅडमांनी मला मदत वेळोवेळी केली. त्याचमुळे माझ्या संघर्षाला एक वेगळं वळण त्यांनी देण्याचे काम केलं. त्याचबरोबर पुस्तकाचे जे दालन होतं त्यांनी मला उपयोग करून दिलं आणि त्याचे समृद्धपणे प्रकाशित करून माझ्या अंमलात आणण्याचे काम केलेलं होतं. त्याच्यामुळे मला यश मिळालेलं आहे आणि याच्यापुढेही मला माझ्या भविष्यात PhD असो किंवा नेशेड असो ते त्यावेळेससुद्धा मला मदत करणार मॅडम आणि त्यांच्या मदतीमुळे मी आजपर्यंत इथं पोचलेलो आहे आणि मला ग्रंथाचा पुरेपूर उपयोग मॅडमांनी या ठिकाणी अवेलेबल करून दिला. अशी आपली जी ग्रंथरचना आहे अशी ग्रंथालयाची रचना कुठं नाही अशी व्यवस्थितपणे मॅडमांनी ही रचना या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर पुस्तकं आपल्याला भरपूर काही देत असतात मित्रांनो. त्यावेळी पुस्तकातून घेत असताना आपल्याला ते संघर्षाच्या माध्यमातून का असे ना प्रेरणा मिळवण्याचं काम हे पुस्तक करत असतं. जितकं आपलं वाचन शैली मोठी तितकं आपल्याला उपयोगात येतं हे पुस्तक आणि पुस्तकातून ज्ञान वाढतं आणि आपल्या बुद्धिमत्तेला चालना मिळते. हेच ग्रंथाचे काम या मॅडमांनी योग्य वेळेवर मला दिलेलं होतं. म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर बोलतो आहे. हेच खरं एक माझे वैशिष्ट्य आहे. आणि सांगायचा मुद्दा असा की सरांना गोल्ड मेडलिस्ट आहेत सर. सरांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते 2013 या वर्षी मराठी विभागात MA मध्ये पूर्ण विद्यापीठात सर्वप्रथम मिळवण्याचा जो बहुमान आहे तो सरांना मिळालेला आहे आणि गोल्ड मेडलचे मानकरी सर आहेत. तर आपण अभ्यास कसा केला सर? आपण विद्यार्थ्यांना थोडक्यात कसं अभ्यासक्रमामध्ये मित्रांना सुरुवातीला आपण पुस्तकं सोप्या पद्धतीने सोप्यापासून कठीणाकडे का सुरुवातीला जर आपल्याला लक्षात येऊ शकतो. आपण अगोदर जर समजा ते किचकट विषय सर्वजला गेला आपल्याला बोरिंग वाटतं त्याच्यावर सुरुवात आपल्या चांगली प्रेरणा मिळवण्यासाठी चांगले पुस्तकं हो आनंददायी मग सुरुवातीला संघर्षमय पुस्तकं वेगवेगळ्या असे वाक्य पुस्तकं मी उचल्या वाचलं. बहिणाबाई ज्योतिषीचं पण पुस्तक वाचलेलं आहे आणि आणि त्याचबरोबर जे वि. स. खांडेकरांचे आहे कुसुमाग्रजांचं त्यांचं देखील पुस्तक वाचलेलं आहे. त्याचबरोबर एका भाकरीचा चंद्र तुडवता उत्तम कांबळे यांनी पण मोठं मला संदेश देण्याचे काम केलेलं आहे मॅडम. कारण की रस्ता आपला कसा जायचा मार्ग कसं पाहिजे आपला त्या दिशेने चालना करून देण्याचे काम उत्तम कांबळे यांनी मला सर्वात करून दिलेलं मॅडम. त्या पुस्तकापासून मला संघर्ष लागतो. त्याचबरोबर डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे अग्निपंखाचे पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर देखील माझ्या अंगामध्ये ती तरतरी आली आणि त्याच जिद्दीने मी पण आता पुढे हळूहळू माझा रस्ता पार पाडण्याच्या मागे लागलेलो आहे. आणि त्याचबरोबर ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला अक्षरशः असं वाटेल की जणू काही मी पण काहीतरी करावं. अशी जिद्द आणि चिकाटी आणि संघर्ष हे तिघं भाग आपोआप आपल्या अंगात निर्माण होतात आणि आपण पण त्या दिशेने चालना करत असतो. हेच मागचा हेतू आहे. अगदी बरोबर. म्हणजे एखादं पुस्तक आपल्या पूर्ण आयुष्याला बदलून टाकत असतं विद्यार्थी मित्रांनो आणि एक गुरु किंवा एक मित्र असा मार्गदर्शक पुस्तकातून मिळत असतो. तर सरांनी आज आपल्याला ग्रंथालयाला भेट दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मुलाचं मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर.